दुधी भोपळा न आवडणारे सुद्धा आवडीने खातील अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली. आता दुधी भोपळ्यातला आतला गर काढून किसून घ्यायचा, नंतर त्यात पाणी घालून तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये हा पिळून साईडला ठेवून द्यायचा आहे. दुसरीकडे आपल्याला लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 आणि जिरे आणि मीठ घालून मिक्सरला फिरवायचं. त्यानंतर जो भोपळा किसून टाकला आहे त्यामध्ये 3 चमचे मोठे बेसन, त्यानंतर 4 चमचे बाजरीचे पीठ, लाल तिखट, हळद, सफेद तीळ 1 चमचा आणि भरपूर सारी कोथिंबीर. थोडंसं मी अर्धाच कप पाणी वापरले. दुधी भोपळा ओलसर असतो त्यामुळे पाण्याचा जास्त वापर न करता आपल्याला अशा पद्धतीने मुटकी करून 20 मिनटं वाफवून घ्यायचे चाळणीवर. आणि छान असे वाफलेले बघा. हे आपण स्टोअरसुद्धा करू शकतो. 8 दिवस हे टिकतात फ्रीजमध्ये. नंतर आपल्याला हे तळून घ्यायचे. तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात. छान अशा कुरकुरीत दुधी भोपळ्याच्या आपल्या वड्या इथे तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला